नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि स्वागत आहे तुमचं प्रदीप रावसाहेब या आपल्या यूट्यूब चॅनलवर, जिथं गणिताला आपण एकदम सोपं करून टाकतो. आपल्याला माहिती आहे आपण तयारी करतोय 7वी स्कॉलरशिप परीक्षा गणित विषयाची आणि यामध्ये आतापर्यंत आपण 17 घटक पाहिलेले आहेत. 17वा घटक जो होता त्रिकोणाचे गुणधर्म याची संपूर्ण माहिती घेतली. त्यावर आधारित स्वाध्याय 17.1 17.2 सोडवलेला आहे. आजच्या व्हिडिओत पाहणार आहोत स्वाध्याय 17.3 जो याच घटकावर आधारित आहे आणि यातील शेवटचा स्वाध्याय आहे. स्वाध्यायाला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे यापूर्वीचे आणि यानंतरचे व्हिडिओज देखील आपले मिस होणार नाहीत. संपूर्ण तयारी 7वी स्कॉलरशिप गणित विषयाची संपूर्ण तयारी तुमची एकाच ठिकाणी होणार आहे आणि परिपूर्ण होणार आहे. चला सुरुवात करूया स्वाध्याय 17.3 ला. यामध्ये सुरुवातीला आहे प्रश्न क्रमांक 1. चला वाचा आणि सोडवायला सुरुवात करा. आकृतीत त्रिकोण एसटीडी व त्रिकोण पीसीओ या दोन एकरूप त्रिकोणांच्या शिरोबिंदूंची संगती एसटीडी एकास एक संगती पीसीओ अशी आहे, तर कोणत्या कोणांची जोडी संगत नाही हे विचारलेलं आहे. पहा, संगती जी आहे ती फार महत्त्वाची आहे आपल्या जगण्यात सुद्धा आणि त्रिकोणांच्या एकरूपतेमध्ये सुद्धा. एकास एक संगती पहा, एसटीडीला पीसीओ अशी संगती आहे, म्हणजेच बिंदू एस ला बिंदू पी आहे, टी ला सी आहे आणि डी ला ओ बिंदू संगत आहे. आपल्याला विचारलेलं आहे संगत कोणांची जोडी संगत नाही असं विचारले. पहिली आहे टी एस डी. आता पहा, टी एस डी ज्या क्रमाने इथे आले त्याच क्रमाने तिकडे पाहिजे तर ती संगत कोणांची जोडी झाली, नाहीतर नाही. पहिला आहे टी एस डी. टी एस डी ला सीपीओ येस ही संगत आहे. आपल्याला संगत नाही विचारले, यासाठी आकृतीमध्ये जायची गरज नाही. ही जी संगती दिलेली असते यामध्ये जो क्रम आहे तोच जर क्रम दोन्हीमध्ये चेक केला तर आपला प्रश्न सुटून जातो. दुसरी आहे पहा टी डी एस दुसरा तिसरा पहिला. त्याला आहे सी ओ पी दुसरा तिसरा पहिला. येस जमलं, ही सुद्धा संगत कोणांची जोडी आहे. तिसऱ्यात पहा आहे डी टी एस उलट क्रम आहे. ओ सी पी उलट क्रम आहे, ही सुद्धा संगत कोणांची जोडी आहे. पाहूया पुढची जोडी एस डी टी 1 3 2 PCO 1 2 3 झालं. इथं काय होतं 1 3 2 होते. एस डी टी म्हणजे काय यायला पाहिजे होतं POC यायला पाहिजे होतं, तो PCO आला. ही जोडी संगत नाही, म्हणजे याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4. हे त्याचं योग्य उत्तर आहे. या संगती ठरवण्यासाठी आकृतीची गरज नाही, खूप सहज ठरवता येतात. संगत बाजू ठरवायच्या असतील तर पहा, एस टी ला आहे PC, TD ला आहे CO आणि SD ला आहे PO. या पद्धतीने आपण संगत बाजू देखील सहज सांगू शकतो या तिन्ही बिंदूंच्या ज्या संगती दिलेल्या आहेत त्यावरून. सोपा भाग आहे हा. चला पाहू दुसरा प्रश्न समोर आहे. आता आपला दुसरा प्रश्न आणि सोडवायचा आहे तो. यामध्ये दोन त्रिकोण एकरूप दाखवलेत. पाहूया. त्रिकोण ABC एकरूप त्रिकोण EDF असल्यास पुढील पैकी कोणते विधान चूक आहे आणि यात कोण आणि बाजूंविषयी विधानं आहेत. तर पहा, इथे त्रिकोणांची ज्या क्रमाने नावं लिहिलेली आहेत त्याच क्रमाने त्यांच्यामधील शिरोबिंदूंची संगती असते. इथे त्रिकोण ABC म्हटले म्हणजे ABC यांची एकाच एक संगती आहे EDF शी. ED आणि F शी संगती आहे. आता यावरून आपण काहीही प्रश्न विचारला तरी सांगू शकतो संगतीविषयी. पहिले आहे लेंथ ऑफ AC इक्वल टू लेंथ ऑफ FE. पहा, AC इक्वल टू FE म्हणलंय. आता इथं EF असू नाही तर FE असू, रेषाखंडाला सरळ उलट नाव लिहिलं तरी देखील चालतं. म्हणजे हे पहिलं विधान जे आहे सत्य आहे. आपल्याला चूक विचारली आहे, हे बरोबर आहे. दुसरं आहे अँगल A एकरूप अँगल E. A आणि E एकरूप आहेत. हा आहे इथे A आणि हा आहे इथं E. दोघंही पहिल्या नंबरला आहे, म्हणजे हे विधान सुद्धा बरोबर आहे. तिसरं आहे ACB आणि EFD यांची माप समान आहेत. ACB पहा इथे AC आणि B म्हणजे 1 3 2 आणि EFD 1 3 2 क्रम बरोबर आहे, म्हणजे हे विधान सुद्धा बरोबर आहे.
शेवटचा आहे रेक ए बी एकरूप रेक डी एफ. पहा ए बी एकरूप डी एफ दिलाय, डी एफ होईल का एकरूप? ए बी एकरूप काय पाहिजे? ईडी पाहिजे. ए बी आणि ईडी एकरूप पाहिजे, डी एफ नाही होणार. म्हणजे हे शेवटचं विधान जे आहे तेच चुकीचं विधान आहे. त्यामुळे याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4. किती सोपं आहे हे, एकाच एक संगती फार सोपी आहे. फक्त इथं इकडे जो क्रम आहे त्याच क्रमाने तिकडे आहे का एवढंच चेक करायचंय, बाकी काही नाही. चला जाऊ पुढील प्रश्नाकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 3 आणि हा आहे आकृतीवर आधारित प्रश्न. चला प्रश्न वाचा, सोडवायला सुरुवात करा. व्हिडिओ पॉज करून सोडवला तरी चालेल, नंतर आपलं उत्तर चेक करा. त्रिकोण एबीसी मध्ये ओ हा लंब संपात असून, पहा एबीसी या त्रिकोणात ओ जो बिंदू आहे तो आहे लंब संपात. लंब संपात म्हणजेच काय? शिरोबिंदूतून समोरील बाजूवर टाकलेला लंब त्याला म्हणायचं शिरोलंब, आणि हा पण आहे दुसरा शिरोलंब. हे जिथे छेदतात तो बिंदू म्हणजे असतो लंब संपात. पुढे म्हटले अँगल ए सी बी बरोबर 42. ए सी बी हा 42 दिलेला आहे. ओके. विचारले मेजर अँगल ए ओ बी बरोबर किती? ए ओ बी या कोणाचं माप विचारलेलं आहे. आता ह्या कोणाचं माप काढताना काय करायचं? तर हे काढत असताना एक लक्षात घ्या, या कोणाचं माप जे आहे ते कोणा एवढं असणार आहे? त्याच्या विरुद्ध कोणा एवढं असणार आहे. त्याच्या विरुद्ध कोणाचं माप काढून घेऊ. या कोणाचं माप आपल्याला ऑटोमॅटिक मिळेल. या कोणाचं माप कसं काढणार? तर त्यासाठी आपल्याला पाहावा लागेल चौकोन. कोणता? ई ओ डी सी. चौकोन ई ओ डी सी जो आहे हा चौकोन ई ओ डी सी. 4 कोण आहेत, 4 बाजू आहेत, चौकोन आहे. चौकोनाच्या सर्व कोणांच्या म्हणजे 4ही कोणांच्या मापांची बेरीज जी आहे ती असते 360 अंश. मग यापैकी आपल्याला हे 2 कोण माहिती आहेत. हा शिरोलंब आहे म्हणजे हा 90 अंश आहे, हा 90 अंश आहे. या कोणाचं माप आपल्याला काढायचं आहे, त्याचं माप आपण समजूया x आहे. तर 4ही कोणांच्या मापांची बेरीज जी आहे ती 360 असणार आहे. म्हणजेच x प्लस 90 अधिक 42 अधिक 90 होणार आहेत. 4ही कोणांच्या मापांची बेरीज, आणि ही किती असते? 360 अंश असते चौकोनामध्ये. इथे होणार आहेत x प्लस 90 90 180 आणि 42 झाले 225. 225 नाही 222 इज इक्वल टू असणार आहे 360 अंश. आता काढायची x ची व्हॅल्यू. x बरोबर 222 तिकडे जाऊन वजा होतील. हे 360 अंश वजा हे 222 अंश. वजाबाकी करूया. हे 10तून 2 गेले राहिले 8. इथं 6चे राहिले होते 5. 5तनं 2 गेले राहिले 3. आणि 3तनं 2 गेला राहिला 1. 138 अंश. म्हणजे यामध्ये जो कोण आपण पाहिला हा एक्स कोण जो आहे तो आलेला आहे 138 अंश. हा आला 138 अंश. आपल्याला विचारलाय ए ओ बी जो या कोणाचा विरुद्ध कोण आहे त्याचं माप पण तेवढंच असेल. किती? 138 अंश. आणि 138 अंश असणारा आहे पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. इथे त्रिकोणाचा नाही चौकोनाचा गुणधर्म वापरला आपण. त्रिकोणाच्या 3ही कोणांची बेरीज 180 असते, चौकोनाच्या 4ही कोणांची बेरीज 360 अंश असते. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 4 आणि वर्ड प्रॉब्लेम. आकृती नाही तर आपण काढूया, त्यात काही अवघड नाही. त्रिकोण एबीसी समभुज असून रेख एडी मध्यगा आहे. जर बीडी बरोबर 3 सेमी तर ए बी बरोबर किती हे विचारलेलं आहे. पहा एक त्रिकोण आहे ए बी सी, ए बी आणि सी, आणि हा त्रिकोण जो आहे तो समभुज त्रिकोण आहेत. म्हणजे तिन्ही बाजू याच्या ज्या आहेत या समान लांबीच्या आहेत. त्यामध्ये एडी मध्यगा आहे म्हणजे बी सी बाजूचा मध्यबिंदू जो आहे तो असणार आहे डी, आणि ही एडी जी आहे ही असणार आहे याची मध्यगा. आता विचारले काय? बीडी बरोबर 3 सेंटीमीटर. ही बीडी जी आहे ही 3 सेंटीमीटर आहे. तर ए बी बरोबर किती? आता यामध्ये ए बी बरोबर बी सी बरोबर ए सी असणार आहे, कारण हा समभुज त्रिकोण आहे आणि समभुज त्रिकोणाच्या 3ही बाजू समान लांबीच्या असतात. आता पैकी या बाजू बी सी मध्ये डी जो आहे तो मध्यबिंदू आहे. का? तर ए डी ही मध्यगा आहे म्हणजेच समोरील बाजूचा मध्यबिंदू. मग बीडी जर 3 असेल तर डी सी पण किती असणार आहे? 3च असणार आहे, कारण हा मध्यबिंदू आहे. ही टोटल किती झाली? मग बी सी झाली 6 सेंटीमीटर. ही जर 6 असेल तर ए बी पण असणार आहे 6, ए सी पण असणार आहे 6,
आपल्याला विचारलंय काय, ए बी बरोबर किती, तर ए बी बरोबर किती आलेली आहे 6 सेंटीमीटर, जो आहे पर्याय क्रमांक 3, हे त्याचं योग्य उत्तर येणार आहे. साध्या सोप्या गोष्टी असतात, मध्य घ्या, समोरील बाजूचा मध्यबिंदू, हे गुणधर्म वापरून पटपट प्रश्न सुटत जातात. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 5 आणि पहा, यात एक छान आकृती डिझाईनवाली दिलेली आहे आपल्याला आणि त्यावर आधारित असा हा प्रश्न आहे. सोबतच्या आकृतीत 6 समभुज त्रिकोणांच्या मिळून बनलेला एक सुसम षटकोन दर्शवला आहे. त्या त्रिकोणांच्या एकरूप भुजांवर एकाच प्रकारच्या खुणा केल्या आहेत. त्यावरून त्या आकृतीत एकरूप त्रिकोणांच्या एकूण किती जोड्या आहेत हे विचारलेलं आहे. तर पहा, यामध्ये हा 1, हा 2, 3, 4, 5 आणि हे 6 समभुज त्रिकोण आहेत. आणि हे 6 समभुज त्रिकोण जे आहेत ते काय आहेत, एकरूप आहेत. आणि या एकरूप त्रिकोणांपासून त्या त्रिकोणाच्या एकरूप भुजांवर एकाच प्रकारच्या खुणा केलेल्या आहेत. म्हणजे यातल्या सर्व बाजू ज्या आहेत, या सर्व बाजू एकरूप आहेत, जेवढ्या दिसत आहेत तेवढ्या सगळ्या, कारण हे समभुज त्रिकोण आहेत. म्हणजे हे सगळे जे आहेत हे एकमेकांशी एकरूप असणार आहेत. आता आपल्याला यांच्या लावायच्या जोड्या. आता ह्या जोड्या लावताना म्हणजे कसं होणार, 1 ची जोडी 2 बरोबर लागणार, 1 ची जोडी 3 बरोबर लागणार, 1 ची जोडी 4 बरोबर, 1 ची 5 बरोबर, 1 ची 6 बरोबर. त्यानंतर 2 ची जोडी कोणासोबत, 2 ची परत 1 शी लावायची गरज नाही, ती झालेली आहे. 2 ची 3, 2 ची 4, 2 ची 5, 2 ची 6, या पद्धतीने जोड्या लागणार आहेत. या लावत बसायच्या का, या मोजत बसायच्या का, अजिबात नाही बसायच्या. यासाठी आपल्याकडे सूत्र आहे. कोणतं सूत्र, हस्तांदोलनाचं सूत्र, सामन्यांचं सूत्र. नैक रेषेबिंदू एकमेकांना जोडायचे असतील तर किती रेषाखंड काढावे लागतील त्याचं सूत्र. आणि ती सगळी सूत्र जी आहेत ती एकच आहेत. त्यामध्ये जी संख्या आहे ती म्हणजे असते n गुणिले n-1 भागिले 2. किती जोड्या होतील. जर इथं 6 त्रिकोण आहेत आणि 6च्या 6 एकमेकांशी एकरूप आहेत, तर एकरूप त्रिकोणांच्या किती जोड्या होऊ शकतील, त्याला आपण हस्तांदोलनाचं सूत्र वापरणार. कसं, एका कार्यक्रमाला 6 पाहुणे आले आणि प्रत्येकाने एकमेकाशी हस्तांदोलन केले, तर हस्तांदोलनांची संख्या किती. सेम त्या टाईपचा हा प्रश्न आहे. इथे 6 त्रिकोण आहेत म्हणजे n ची किंमत असणार आहे 6. 6 गुणिले 6 वजा 1 छेद 2 करणार, म्हणजेच हे 6 गुणिले 5 छेद 2 होणार. बे के बे, बे त्रिक 6 आणि 5 त्रिक होणार आहेत 15. म्हणजे किती जोड्या होणार आहेत, 15 एकरूप त्रिकोणांच्या जोड्या होणार आहेत, जो आहे पर्याय क्रमांक 3, हे त्याचं योग्य उत्तर असेल. कदाचित असं होऊ शकतं की 2 त्रिकोण एकरूप होऊन एक त्रिकोण होतोय आणि दुसरीकडे 2 त्रिकोण एकत्र येऊन दुसरा त्रिकोण तयार होतोय आणि ते दोघांमध्ये एकरूपता असू शकते. पण इथे तसं काही नाही. इथे 2 त्रिकोण एकरूप होऊन चौकोन तयार होत आहेत, त्रिकोण तयार होत नाही. म्हणजे त्याचं उत्तर जे आहे ते असणार आहे 15. एका ठिकाणी मिळवलेल्या ज्ञानाचा दुसऱ्या ठिकाणी वापर. की जोड्या किती, जोड्या जुळवायच्या असतील तर त्याला हेच सूत्र आहे, हस्तांदोलनाचं सूत्र त्या ठिकाणी वापरायचं आहे. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 6 आणि तो देखील सोपा असा प्रश्न आहे. चला सोडवूया. पुढीलपैकी कोणत्या त्रिकोणात शिरोलंबांचा, कोन दुभाजकांचा व मध्यगांचा संपात बिंदू एकच बिंदू असतो हे विचारलेलं आहे. तर पहा, कोणत्या त्रिकोणात असं होणार आहे की त्याचे शिरोलंब असू द्या. शिरोलंब म्हणजेच काय, समोरील बाजूवर टाकलेला लंब, यांचा संपात बिंदू, हे समोरील बाजूवर टाकलेले लंब, हा झाला शिरोलंबांचा संपात बिंदू. दुसरा आहे कोन दुभाजकांचा, म्हणजेच हीच रेषा जी आहे किंवा हा रेषाखंड जो आहे तोच कोन दुभाजक सुद्धा असला पाहिजे. त्यामुळे समान 2 भागात विभाजन झालं पाहिजे प्रत्येक कोणाचं, आणि तीच त्याची मध्यगा पण असली पाहिजे. म्हणजेच शिरोलंब टाकताना समोरील बाजूवर ज्या बिंदूवर टाकला तो त्या समोरील बाजूचा मध्यबिंदू असला पाहिजे, तो असला पाहिजे मध्यबिंदू. असं कोणत्या त्रिकोणात शक्य आहे, तर हे कायमस्वरूपी लक्षात असू द्या की जो समभुज त्रिकोण आहे, या समभुज त्रिकोणामध्ये काय असतं, शिरोलंब, कोन दुभाजक आणि मध्यगा ही सेम असते. ही एकच रेषाखंड, म्हणजेच हा शिरोलंब पण आहे, हा कोन दुभाजक पण आहे आणि ही मध्यगा पण आहे. हे कोणाच्या बाबतीत होतं, समभुज त्रिकोणाच्या बाबतीत होतं. आणि त्या जर एकच असतील, एकच म्हणजे सेम आहेत,
त्याला तुम्ही शिरोलंब पण म्हणा, मध्यका पण म्हणा किंवा कोनदुभाजक म्हणा. हे जर एकच असतील तर त्यांचा जो संपाद बिंदू आहे तो सेम असणार आहे. कोणत्या त्रिकोणात असं होणार आहे? ते होणार आहे समभुज त्रिकोणात, जो आहे पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. महत्वाची प्रॉपर्टी आहे, लक्षात असू द्या. समभुज त्रिकोणात शिरोलंब, कोनदुभाजक, मध्यका सेम असतात, त्या वेगवेगळ्या नसतात. पुढे आहे प्रश्न क्रमांक 7. चला पाहूया काय आहे तो. सोबतच्या आकृतीत त्रिकोण एबीसी व त्रिकोण डीसीबी कोणत्या कसोटीनुसार एकरूप आहेत? पहा कोणते त्रिकोण आहेत? ए बी सी आणि डी सी बी यांची संगती लावायची आहे. तर यात पहा हा ए बी, यात पहा ए बी आणि इकडे ही आहे डी सी, या एकरूप आहेत हे आपल्याला आधीच दिलेलं आहे. ठीक आहे, म्हणजे ही काय झाली? बाजू झाली. पुढे आता पुढे जर पाहिलं आपण तर बाजू बी सी ही ए बी सी मध्ये पण आहे आणि बाजू बी सी ही डी सी बी मध्ये पण आहे. म्हणजेच ही बाजू बी सी जी आहे ही दोन्ही त्रिकोणांमध्ये कॉमन येते. दिसते इथं आपल्याला ही बी सी आणि सी बी किंवा बी सी, रेषाखंडाचं नाव उलट असलं तरी चालतं. म्हणजे परत ही दुसरी बाजू पण एकरूप झाली. आणि त्रिकोणांमध्ये खुणा करून दाखवलेला आहे की त्रिकोण ए बी सी मधल्या ए सीची लांबी आणि त्रिकोण डी सी बी मधल्या या बी डीची लांबी ह्या सेम आहेत. म्हणजे तिसरी सुद्धा बाजू एकरूप आहे. म्हणजे ही तिसरी पण आहे बाजू एकरूप. म्हणजे कोणती कसोटी झाली? ही बा 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 कसोटी. बा कसोटी जो आहे पर्याय क्रमांक 1, साईड 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 टेस्ट, आणि त्या टेस्टनुसार म्हणजेच बा कसोटीनुसार हे दोन त्रिकोण एकरूप होणार आहेत. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. कसोट्या विचारणारेही प्रश्न येतात. तिथं सामायिक भुजा, सामायिक कोन या गोष्टी लक्षात ठेवायच्या. हे ज्या दोन्ही त्रिकोणात येतात ते आपल्याला दिलेलं नसतं, ते आपण ऑब्झर्व करून काढायचं असतं. पुढे आहे सोबतच्या आकृतीत दिलेल्या माहितीनुसार किंवा माहितीवरून त्रिकोण पी क्यू आर व त्रिकोण एस क्यू टी पुढीलपैकी कोणत्या कसोटीनुसार एकरूप आहेत हे विचारलेलं आहे. पी क्यू आर हा आहे पी क्यू आर आणि एस क्यू टी हा आहे एस क्यू टी. दिलेली माहिती म्हणजे तीच आकृतीमध्ये दिलेली आहे. यामध्ये पहा जी कॉमन आहे माहिती ती म्हणजे हा आहे बाजू, ही आहे एक बाजू पी क्यू आणि ती एकरूप आहे या बाजू क्यू टी सोबत, या बाजूसोबत. त्यानंतर ही दुसरी बाजू आहे, ही दुसरी बाजू आहे. या दोन्ही बाजू सुद्धा एकरूप दाखवलेल्या आहेत एकरूपतेच्या खुणांनी. आणि हा जो पी क्यू आर हा कोण आहे आणि हा कोण एस क्यू टी हा कोण आहेत, हे परस्परांचे विरुद्ध कोण आहेत आणि विरुद्ध कोणांची मापं काय असतात? समान असतात. म्हणजेच हा झाला कोण. हे दोन्ही कोण जे आहेत हे देखील एकरूप आहेत. कोणती कसोटी होते? ही दोन बाजू आणि त्यांनी समाविष्ट केलेला कोण, म्हणजेच ही कसोटी झालेली आहे बा को बा. बाजू कोण आणि बाजू बाकोबा कसोटी जो आहे पर्याय क्रमांक 2. यानुसार हे दोन्ही त्रिकोण जे आहेत ते एकरूप होणार आहेत. चला जाऊ पुढील प्रश्नाकडे. सोपे प्रश्न आहेत हे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 9 आणि दिसायला मोठा पण एकदम सोपा असा प्रश्न आहे. चला सोडवूया. त्रिकोण एबीसी व त्रिकोण एक्स वाय झेड हे शिरोबिंदूंच्या CBA एकास एक संगती ZYX या संगतीनुसार एकरूप आहेत. तर पुढीलपैकी सत्य विधान कोणते हे ओळखायचं आहे. सत्य विचारले की असत्य हे व्यवस्थित पाहिजे. एकास एक संगती CBA यांची आहे ZYX या क्रमाने यांची संगती आहे. आता चला पर्याय पाहूया. पहिला आहे AB एकरूप XY. तर पहा इथे AB एकरूप XY जमलं. पुढे आहे BC एकरूप YZ. पहा ही आहे BC एकरूप YZ, हे पण जमलं. तिसरं आहे AC एकरूप XZ. पहा AC एकरूप XZ जमलं हे सुद्धा. म्हणजे पहिला जो पर्याय आहे तो बरोबर आहे आणि आपल्याला सत्य विधान कोणतेही विचारलेलं होतं, पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर आहे. दुसरे पर्याय पाहिजे असेल तर एकदा टेस्ट करून पहा, ते सुद्धा दाखवतो एकदा. पुढे आहे AB एकरूप YZ. तर ही AB एकरूप YZ होणार आहे का? अजिबात नाही होणार. हेच चुकलं म्हणजे पुढचं चेक करायची गरज नाही.
AC एकरूप ZY म्हटलंय, AC एकरूप ZY होणार आहे का नाही? AC एकरूप काय पाहिजे? XZ पाहिजे, म्हणजे हे चुकलं, पुढचं चेक करायची गरज नाही. BC एकरूप XY म्हटलंय, हे BC हे आहेत BC एकरूप XY होईल का नाही? BC एकरूप YZ होणार आहे, म्हणजे हे पण चुकलं, म्हणजे पुढचं चुकलेलं आहे. यातलं पहिलं जे विधान आहे तेच योग्य आहे. कसं सोडवायचं हे लक्षात आलं असेल. जी संगती दिली आहे ती लिहा, इकडला क्रम आणि तिकडला क्रम सारखा येतोय का एवढं चेक करायचं आणि त्याच्यावरून ही उदाहरणं सुटतात. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 10 आणि सेम आधीच्या याच्यात बाजू होत्या, याच्यामध्ये कोण आहेत. एकदम सोपा प्रश्न. त्रिकोण ABC व त्रिकोण XYZ हे BAC एकाच एक संगती ZYX या त्यांच्या शिरोबिंदूच्या संगतीनुसार एकरूप आहेत, तर पुढीलपैकी सत्य विधान कोणते हे विचारलेलं आहे. संगती फार महत्वाची, गणितात पण आणि आपण नेहमीच्या जगण्यामध्ये पण. ZYX संगती फार महत्वाची असते, बरोबर. तर पहिला पर्याय पाहू. A एकरूप X, A एकरूप Y यायला पाहिजे होता, X नाही येणार, इथं मधला आहे म्हणजे इथे पण मध्ये पाहिजे होता. पहिलंच चुकलं, म्हणजे हे चेक करण्यात काही आवश्यकता नाही. A एकरूप Y, A एकरूप Y, ठीक आहे, हे बरोबर आहे. B एकरूप Z, B एकरूप Z, यस हे पण जमलं. B आणि Z पहिले पहिले आहेत. आणि C एकरूप X, C एकरूप X हे सुद्धा जमलं, म्हणजे यातला पर्याय क्रमांक 2 जो आहे हे विधान सत्य आहे, हे आपल्याला लगेच समजलं. खालचं पहा. A एकरूप Z, A ला Z येतो का नाही? A ला Y येतो, चुकलं. A एकरूप X, A ला X नाही येत, A ला Y येतो, म्हणजे हे पण चुकलेलं आहे. सत्य विधान जे आहे ते आहे पर्याय क्रमांक 2. सोपे आहेत की नाही या प्रकारचे प्रश्न? एकदम सहज, फक्त एकाच एक संगती लिहा, त्यावरून चेक करा, झटपट पटापट उत्तर एकदम सहज सोपं समोर. जाऊया पुढे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 11 आणि 11 मध्ये दिसतीये आपल्याला आकृत्या मुद्दाम मी मोठ्या केल्यात जेणेकरून सोडवत असताना तुम्हाला क्लिअर दिसेल, तुमच्या स्क्रीनवर सगळ्यात जास्त क्लॅरिटी यावी याचा मी पुरेपूर प्रयत्न करतो. तुमच्या डोळ्यांचा देखील मी विचार केलेला आहे की तुमचा जास्त वेळ जर स्क्रीन समोर गेला तर डोळ्यांना त्रास होऊ नये, म्हणून मागे थीम वापरताना मी डार्क वापरली आहे. जनरली मी शर्ट वापरताना सुद्धा डार्क शर्ट का वापरतो? जर व्हाईट शर्ट वापरला तर त्याचा सगळा लाईट तुमच्या डोळ्यांवर पडणार आहे, त्यामुळे मी डार्क शर्ट वापरतो, जेणेकरून तो डोळ्यावर पडणारा जो लाईट आहे तो देखील तुमचा कमी होईल. या सगळ्या गोष्टींच्या बारीक बारीक गोष्टींचं प्लॅनिंग करून त्यांची काळजी मी घेत आहे. चला पाहूया प्रश्न. सोबतच्या आकृतीत रेख YN व रेख ZM हे कोण दुभाजक असून YN आणि हा ZM हे कोण दुभाजक आहेत? तिथं एकरूपतेच्या खुणा केल्यात कोणांच्या, म्हणजे हे आपल्या लक्षात येतंय. पुढे आहे मेजर अँगल X बरोबर 62 आहे, हा वरचा कोण 62 डिग्री आहे. तर मेजर अँगल MTN बरोबर किती विचारलाय? MTN हा वरचा कोण विचारलेला आहे. आता या वरच्याचं माप काढायचं, म्हणजेच आपण काय करू शकतो, याचा विरुद्ध कोण जो आहे खालचा, या दोघांचं माप सेम असणार आहे. ते माप आपण मानूया की A आहे, म्हणजे आपल्याला A ची व्हॅल्यू काढायची आहे. या टाईपचे प्रश्न आपण आधी पण सोडवलेत, तरी पण चला बरोबर सोडूया याला. यामध्ये पहा, त्रिकोण XYZ मध्ये तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज असणार आहे 180 अंश. पैकी X जो आहे तो दिलाय आपल्याला 62 डिग्री प्लस मेजर अँगल Y प्लस लिहायचंय प्लस मेजर अँगल Y प्लस मेजर अँगल Z इज इक्वल टू असणार आहे 180 अंश. तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज आहे 180. यामध्ये हे 62 तिकडे जाऊन वजा होतील, म्हणजेच मेजर अँगल Y प्लस मेजर अँगल Z इज इक्वल टू हे 62 180तून वजा होणार आहेत. वजा झाल्यावर काय होतील? 10तून 2 गेले राहिले 8 आणि 17तनं 6 गेलो 11. 118 अंश येणार आहे या दोन्ही पूर्ण कोणांच्या मापांची बेरीज. इथे यांचे कोण दुभाजक आहेत, म्हणजे दोघांचा पण काय झालाय? अर्धा अर्धा झालाय. मग यांच्या बेरजेचा अर्धा करायचा आहे आपल्याला, म्हणजेच याचा पण अर्धा करावा लागेल. म्हणजेच या मेजर अँगल Y प्लस मेजर अँगल Z याचा निम्मा किती येणार आहे? 118 भागिले 2, म्हणजेच हे 2 पंचे 10 राहिला 1 आणि 92 18, 59 अंश असणार आहे याचं माप. कुणाचं?
अर्धा y आणि अर्धा z हे दोघं मिळून आलेले आहेत 59 डिग्री. हे पहा, हे झाले 59 डिग्री. कोण? हे y आणि हा झेडचा निम्मा, हे दोघं मिळून झाले 59 डिग्री. आता त्रिकोण TYZ पहा, या त्रिकोणामध्ये तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज असणार आहे 180 अंश. पैकी आपल्याला जो A आहे तो माहीत नाही आहे. A प्लस या दोघांची बेरीज किती आहे 59 डिग्री 59 डिग्री बरोबर होणार आहे 180 अंश. तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज म्हणजेच A बरोबर होणार 59 तिकडे जाऊन वजा 180 मायनस 59. सगळीकडे डिग्री डिग्री आहेत हे लक्षात राहू द्या. 10तून 9 गेले राहिला 1, 18चे राहिले 17 आणि 17तून 5 गेले राहिले 12, 121 अंश. A ची किंमत आलेली आहे 121 अंश, म्हणजे हा कोण आहे 121 अंश. याच्या विरुद्ध कोण हा होता, म्हणजे तो सुद्धा असणार आहे 121 डिग्री, जो आहे पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर असेल. मागील स्वाध्यायात देखील आपण सेम टाईपचा प्रश्न सोडवलेला होता, तसाच प्रश्न परत समोर आलेला आहे. चला जाऊ पुढील प्रश्नाकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 12 आणि हा देखील सोपा असा प्रश्न. आकृती नाही आहे, आपण काढूया. आकृतीचं टेन्शन नाही घ्यायचं, दिलेल्या माहितीवरून आकृती काढायचीच, म्हणजे आपल्याला गेस करणं सोपं जातं. रेषाखंड AM ही त्रिकोण ABC ची मध्यगा आहे. तर पहा, त्रिकोण ABC काढावा लागेल. हा ABC आणि AM म्हणजे BC चा मध्यबिंदू जो आहे तो असणार आहे M. हे झाले इक्वल BM आणि MC, आणि AM ही आहे मध्यगा. पुढे काय म्हटलंय, यावरून पुढीलपैकी कोणता निष्कर्ष निश्चितपणे सांगता येईल. निश्चितपणे सांगता येईल, त्याला निश्चित नाही म्हणायचं, ते निश्चित नाही आहे, ते काय निश्चितपणे निघेल. आता योग्य निष्कर्ष काढायचा आहे आपल्याला, तो निष्कर्ष पाहूया. पहिला आहे मेजर अँगल ABC एकरूप ACB. ABC एकरूप ACB. फक्त ही मध्यगा आहे एवढं सांगितलं म्हणून हे दोन्ही कोण एकरूप आहेत असं आपण खात्रीने अजिबात सांगू शकत नाही, हा निष्कर्ष निघणारच नाही. दुसरा आहे मेजर अँगल BAC काटकोन आहे. BAC काटकोन आहे, काहीच कारण नाही त्याचं. AM मध्यगा आहे एवढंच सांगितलं, त्याच्यावरून हा काटकोन आहे, हा निष्कर्ष सुद्धा अजिबात निघणार नाही. पुढे आहे लेंथ ऑफ BM बरोबर लेंथ ऑफ CM. लेंथ ऑफ BM बरोबर लेंथ ऑफ CM. येस, एक्झॅक्टली, कारण AM मध्यगा आहे म्हणजेच M हा मध्यबिंदू आहे BCचा, मध्यबिंदू आहे म्हणजेच या BMची आणि या CMची लांबी समान असणार आहे. हाच आहे पर्याय क्रमांक 3, जो त्याचं योग्य उत्तर आहे की समोरील बाजूचे समान 2 भाग असणार आहेत, कारण M हा मध्यबिंदू असणार आहे. चला जाऊया पुढे. फार सोपा असा प्रश्न होता. पुढे आहे प्रश्न क्रमांक 13 आणि हा देखील अतिशय सोपा विधानांवर आधारित असा प्रश्न आहे. या पद्धतीचे प्रश्न आपण सोडवलेले आहेत. पुढील विधानांपैकी असत्य विधान कोणते हे आपल्याला विचारलेलं आहे. पहिलं आहे 2 समद्विभुज त्रिकोण हे त्यांच्या शिरोबिंदूंच्या 2 संगतीसाठी एकरूप असतात. 2 संगतीसाठी एकरूप असतात हे कसं पहा. हा एक समद्विभुज त्रिकोण आहे, हा दुसरा समद्विभुज त्रिकोण आहे, आणि हे 2 त्रिकोण एकरूप आहेत. एकरूप आहेत म्हणजेच काय, याच्या या 2 बाजू याच्या या 2 बाजू एकरूप आहेत. हे दोन्ही त्रिकोण एकरूप आहेत म्हणजेच याच्या तिन्ही बाजू त्याच्या तिन्ही बाजूंशी एकरूप असणार आहेत. आता यांची संगती पाहताना पहा, याला उचलला असा ठेवला एकरूप झाले, याला उचलला तिरपा केल्यावर नाही होणार, याला उचलल्यावर असा तिरपा केल्यावर नाही होणार, याला उचलला आणि याच्यावर पलटी केला तर एकरूप होणार आहे. म्हणजे फक्त 2 संगतीमध्येच समद्विभुज त्रिकोण एकरूप असतात, म्हणजे जे पहिलं विधान आहे हे सत्य आहे. पुढे विचारले आपल्याला 2 समद्विभुज काटकोन त्रिकोण हे त्यांच्या शिरोबिंदूंच्या 2 संगतींसाठी एकरूप असतात. आता समद्विभुज त्रिकोण आहेत, मग ते काटकोन असू द्या नाही तर काहीही असू द्या, ते 2च संगतीसाठी एकरूप असणार आहेत, म्हणजे दुसरं विधान सुद्धा काय आहे, सत्य आहे. तिसरं आहे 2 समद्विभुज विशालकोन त्रिकोण हे त्यांच्या शिरोबिंदूंच्या 2 संगतीसाठी एकरूप असतात. काटकोन असू द्या विशालकोन असू द्या, जर तो समद्विभुज असेल तर तो 2 संगतींमध्ये एकरूप असणार आहे, हे निश्चित आहे.
हे तिसरं विधान सुद्धा सत्य आहे. आणि चौथं विधान आहे, दोन समद्विभुज लघुकोन त्रिकोण हे त्यांच्या शिरोबिंदूंच्या दोन संगतींसाठी एकरूप असतात. कोणताही प्रकार असू द्या त्रिकोणाचा, जर ते समद्विभुज आहेत तर दोन संगतींमध्ये ते एकरूप असणार आहेत. म्हणजे चारही विधानं यातली सत्य आहेत. आपल्याला विचारले असत्य विधान कोणते? विधान 2 नाही, 3 नाही, 4 नाही, एकही नाही. पर्याय क्रमांक 4 जो आहे हे त्याचं उत्तर असणार आहे की असत्य विधान कोणते? एकही नाही. यातलं कोणतंही विधान असत्य नाही, चारही विधानं सत्यच आहेत. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. पुढे प्रश्नच नाहीये या ठिकाणी. आपला स्वाध्याय 17.3 जो आहे तो सुद्धा पूर्ण झालेला आहे. सगळे प्रश्न सोडवलेले आहेत. भेटणार आहोत लगेचच घटक क्रमांक 18. नवीन घटकाला सुरुवात करतोय. पायथागोरसचं प्रमेय, की ज्याला बौधायन पायथागोरसचं प्रमेय असं देखील आपण म्हणतो. कारण पायथागोरस पूर्वी बौधायन ऋषींनी आपल्या भारतामध्ये या पायथागोरस प्रमेय जे आहे, म्हणजे काटकोन त्रिकोणासंदर्भातलं जे प्रमेय आहे याचा शोध लावलेला होता. त्यामुळे त्यालाच आपण बौधायन पायथागोरसचे प्रमेय असेही म्हणतो. पुढील व्हिडिओमध्ये या घटकाला आपण सुरुवात करतोय. तोपर्यंत छान राहा, सोबत राहा, अभ्यास करत राहा, दररोज काहीतरी नवीन शिकत राहा, स्वतःला अपडेट करत राहा. आज घेतलेली मेहनत ही उद्या तुम्हाला आनंददायी असणार आहे. आणि ज्यांना ॲडव्हान्स तयारी करायची आहे, ज्यांना अजून व्हरायटी प्रश्न सोडवायचे आहेत, त्यांनी या ठिकाणी दिसणारी TET, पोलीस भरती आणि 7वी स्कॉलरशिप ही जी प्लेलिस्ट आहे यामध्ये खूप व्हरायटी प्रश्न आहेत, घटकनिहाय आहेत. 7वी स्कॉलरशिपचेच प्रश्न आहेत जे पोलीस भरतीला आलेले आहेत. त्यांची तयारी करा. निश्चितपणे तुमचा स्कोअर जो आहे तो 90पेक्षा जास्त जाणार आहे. तुम्ही राज्याच्या यादीमध्ये येऊ शकता. आणि स्वप्न नेहमी मोठं पाहायला शिका. भेटूया घटक 18 पायथागोरसचे प्रमेय या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.